शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। जय ज्योति, जय क्रांति, जय भीम। नमस्कार, मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष। आज आपणाला मी व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 134व्या स्मृतिदिनानिमित्त प्रथम मी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 134व्या स्मृतिदिनानिमित्त एक नम्र आवाहन करतो। नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मंत्रिमंडळ बनवण्याची धामधूम चालू आहे। त्यामध्येच माननीय छगनराव भुजबळ साहेब हे जरांगे फॅक्टर, शरद पवार साहेब किंवा त्यांनी उभा केलेले विरोधक यांच्यावर मात करून प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत आणि ते मंत्री होणार आहेत। आणि आपली ही मागणी आहे ज्यांनी ओबीसीवर अन्याय होत असताना ओबीसीला जागृत केलं, ओबीसीला धीर दिला, ओबीसीवरील अन्याय बंद केला, ओबीसीचे जे दडपशाही मार्फत भयभीत अवस्था ओबीसीच्या महाराष्ट्रामध्ये झालेली होती, ज्यांना भयमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे पाईक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून समताभूमी फुलेवाडा येथे सालाबादप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करून महाराष्ट्रातील समता सैनिकांची रॅली त्या ठिकाणी होणार आहे आणि समता सैनिकाच्या माध्यमातून, फुले प्रेमीच्या माध्यमातून पुणे येथील गंजपेठ, महात्मा फुले पेठ, सोनोने हॉस्पिटलच्याच समोरच्या बाजूला जो मोठा रोड आहे त्या रोडनं आत गेल्यानंतर आपली महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्मारक समताभूमी या ठिकाणी वंदन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील, देशातील, जगातील सर्व फुले प्रेमींनी त्या ठिकाणी यावं आणि अभिवादन करावं हे पहिल्यांदा मी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगत आहे। महात्मा ज्योतिराव फुले
यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यातील धनकवडी येथे झालेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मानंतर अवघ्या 9 महिन्याच्या आत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आई वारल्या आणि त्यांचं जे संगोपन होतं ते त्यांच्या आत्या क्षीरसागर सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलेलं आहे. आणि पुढे सगुणाबाई क्षीरसागर या पुण्यातील स्कॉटिश मिशनरी मिचल हायस्कूल मिसेस मिचल हायस्कूल या ठिकाणी त्या नोकरीला होत्या. त्यामुळंच महात्मा ज्योतिराव फुले यांना घडवण्याचं काम या सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे मराठीच्या पंतोजीच्या शाळेमध्ये शिक्षण घेत होते आणि पंतोजीच्या शाळेत शिक्षण घेत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांचाही फुलाचा व्यापार आणि व्यवसाय शेती फार मोठ्या प्रमाणात होती आणि पुण्यातील सर्व मंदिरामध्ये फुले देण्याचं काम ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव फुले हे करत होते. आणि त्यांचा हिशोब वगैरे ठेवण्यासाठी पंतोजी नावाचा ब्राह्मणच त्या ठिकाणी कामाला होता आणि त्या ब्राह्मणाने महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदरावजी फुले यांना सांगितलं की आपण शाळा शिकवून काय करणार आहे, शाळा शिकल्यामुळं हे मुलं बिघडतात आणि शाळा शिकल्यानंतर आपला धंदाही बघणार नाही, मग आपला धंदा कोण बघणार, काय बघणार, अशा पद्धतीचं त्यांना गायडन्स केलं. आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी निर्णय घेतला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं शिक्षण बंद केलं. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचा अवघ्या 13व्या वर्षी नायगावचे सातारा जिल्ह्यातील खंडोजी नेवसे पाटील यांची सुकन्या सावित्रीबाई फुले, साधारण वय त्यांचं त्यावेळेचं 9 वर्ष होतं आणि महात्मा ज्योतिराव फुले 13 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांचं लग्न झालं. आणि लग्नानंतर मग परत सगुणाबाई क्षीरसागर आणि मिचल आणि मुन्शी बेग यांनी महात्मा ज्योतिराव फुले हे फार हुशार आहेत आणि त्यांना शिक्षण द्या, शिक्षणासाठी पाठवा म्हणून पुन्हा गोविंदराव फुले यांना विनंती केली आणि पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले हे स्कॉटिश मिशनरीमध्ये परत शिक्षणासाठी गेले. फार हुशार होते. इंग्लिश मीडियममध्ये त्यांचं त्यावेळचं शिक्षण झालं. मराठी आणि इंग्रजी दोन्हीही त्यांचं अतिशय सुंदर असं
वाचन, लेखन आणि अभ्यास परिपूर्ण असं शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले यांचं त्या मिचल हायस्कूलमध्ये झालं. आणि त्याच वेळेला मिचल हायस्कूलमध्ये मिचल यांनी एक ग्रंथ वाचण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना दिला. आणि तो ग्रंथ जो होता तो थॉमस पेन यांनी लिहिलेला जो ग्रंथ होता. आणि त्या ग्रंथाचं नाव होतं राईट्स ऑफ मॅन. म्हणजे आपल्या मराठीत सांगायचं म्हटलं तर त्याला मानवाधिकार. आणि त्या मानवाधिकाराचं ज्या वेळेला पुस्तक त्यांनी वाचलं ते त्यामध्ये प्रभावित झाले. आणि अशीच एक उच्चवर्णीयाची ब्राह्मणाची जी लग्नाची वरात होती आणि त्या वरातीमध्ये त्यांनाही निमंत्रित त्यांच्या दोस्तांनी केलेलं होतं. त्यामुळे ते त्या वरातीमध्ये गेले. आणि वराती गेल्यानंतर काही ब्राह्मण लोकांनी त्यांना ओळखलं आणि त्यांनी सांगितलं हे कुणबाट, कुणबी, माळी, हे खालच्या जातीचं शूद्र हे आपल्या बरोबरीनं कसं काय या मिरवणुकीमध्ये येत आहे. त्याला त्या मिरवणुकीमधनं हाकलून दिलं. त्यावेळा त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा, किताबाचा वाचल्यानंतर त्याच्यावर अतिशय प्रभावशाली परिणाम झाला. त्याच वेळेला सावित्रीबाई फुले यांचं जे शिक्षण अजिबात नव्हतं, परंतु सगुणाबाई क्षीरसागर यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी घरीच धूळपाटीवर शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांचं चांगलं शिक्षण बघून महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांनाही शिकवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांना प्राथमिक शिक्षण पुण्याला पंतोजीकडे केलं. आणि त्यानंतर ट्रेंड शिक्षिका म्हणून त्यांना अहमदनगरच्या मिचेल कॉटेज महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी ट्रेंड शिक्षिका, ज्याला आपण D.Ed म्हणतो की डिप्लोमा अँड एज्युकेशन, त्यासाठी त्यांनी अहमदनगरला पाठवलं. आणि अहमदनगरला त्यांच्याबरोबरच मुन्सी बेग ज्या आपल्या महात्मा फुले यांच्या वाड्याजवळच राहत होते. तिथंच ह्या फातिमा शेख ही होत्या. आणि या फातिमा शेख ही शिकत होत्या. आणि फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले एकाच वेळेला या अहमदनगरच्या मिसेस मिचल कॉलेजमधून D.Edचं शिक्षण ट्रेंड शिक्षिका त्या ठिकाणी अहमदनगरला त्यांचं झालं. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी थॉमस पेन वाचल्यानंतर थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ वाचल्यानंतर एक प्रकाश पडला की आपण गुलाम कशामुळे आहोत, गुलामीची काय कारणं आहेत आणि गुलामीतून सुटण्याचे कोणते कोणते मार्ग आहेत. तर त्यामधला एक पहिला मार्ग आहे तो शिक्षण. तर त्यासाठी त्यांनी आपल्या भारतीय जनतेचा समाजकारणाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि त्यात पहिल्यांदा त्यांना शिक्षण हा मुद्दा, त्याच्यामुळं आपण गुलाम आहोत हे एक ज्ञान प्राप्त झालं. आणि पक्क ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी विचार केला की आपल्या समाजातील महिला ह्या अशिक्षित असल्यामुळं, त्यांची मुलं अशिक्षित आणि मुलं अशिक्षित असल्यामुळं पूर्ण समाज अशिक्षित होतो. त्यावेळेला महिलांना शिक्षणाची बंदी होती. सामाजिक बंधनाच्या याच्यामधून ते बंधन तोडण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848ला
पुण्यातील लक्ष्मी रोडजवळ बुधवारपेठ येथे भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्या मुलींच्या शाळेमध्ये पहिल्यांदा 7 मुली होत्या. त्या मुलींना शिकवण्याला जाण्या येण्यासाठी सावित्रीबाई फुले आपल्या त्यावेळची गंजपेठ आणि आत्ताची महात्मा फुले पेठ फुलेवाड्यातून ज्या वेळेला निघत होत्या, साधारण एक 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर हे आहे आणि त्यावेळेला तिथं शिकवण्यासाठी चालत जात होत्या. जाताना हे आजूबाजूचे सनातनी सगळे त्यांची सावित्रीबाई फुले यांची टिंगलटावाळी करत होते, चेष्टामस्करी करत होते आणि हे धर्मविरोधी आहे आणि हे पाप करतायत म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण, माती, दगड, धोंडे टाकून, धोंडे मारून त्यांना हे शिक्षण बंद करण्यासाठी दबाव टाकत होते. परंतु सावित्रीबाई फुले यांच्याकडे लक्ष न देता शाळेत जाताना एक जादा साडी बरोबर घेऊन जात होते आणि ज्यावेळेला असा प्रसंग येईल त्यावेळेला शाळेत गेल्यानंतर त्या साडी बदलत होत्या आणि आपलं काम निरंतर त्या चालू ठेवत होत्या. अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांनी जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली शाळा भिडेवाड्यातली चालू केली, ती शाळा चालवली. अशाच अनेक प्रकारच्या मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी नवीन शाळा चालू करण्याचं काम चालू केलं. उस्मान शेख, ज्या फातिमा शेख यांचे बंधू, त्यांच्या वाड्यामध्ये एक शाळा काढली, वेताळपेठेत एक काढली, रास्तापेठेत एक काढली. मग एक शाळा त्यातली दलितांसाठी काढली, एक मुलीसाठी, एक दलितासाठी. अशा सगळ्या शाळा काढत काढत 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये 18 शाळा काढल्या आणि त्या कायदेशीर अगदी त्याचं मंडळ वगैरे तयार करून प्रत्येकाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, त्यांच्या देणग्या वर्गण्या घेणं, हिशोब ठेवणं, अतिशय सुंदर असं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. आणि ह्या शाळा ज्या वेळेला व्यवस्थित चालायला लागल्या त्यावेळेला त्यांचे सहकारी परांजपे, वाळवेकर यांच्याकडे त्यांनी या शाळा सोपवल्या आणि आपण त्यातून निवृत्ती घेऊन समाजकारणासाठी सुरुवात केली. आणि त्यांनी काही वेळ त्या मिचल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरीही केली. समाजकारण करताना त्यांनी जो थॉमस पेनचा ग्रंथ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रात्रीच्या शाळाही काढल्या होत्या. रात्रीच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले महिलांना शिकवायच्या, प्रौढ महिला आणि प्रौढांच्या शाळा त्यांनी काढल्या. त्या प्रौढांच्या शाळा, रात्रीच्या शाळा, त्या शाळेमध्ये मोलमजुरी करणारे, कष्ट करणारे शेतकरी अशा लोकांना संध्याकाळी ते शिक्षण देत होते. तर अशा माध्यमातून सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची सुरुवात केली. 1863ला पहिल्यांदा आपल्या फुलेवाड्यामध्ये पाळणाघर चालू केलं. एक सामाजिक जटिल परिस्थिती त्यावेळेला होती, ती म्हणजे मुलींची लग्न लहान वयात व्हायची आणि लहान वयात लग्न होत असताना अतिशय जादा वयाच्या पुरुषाबरोबर ते लग्न व्हायचे. पुरुष लवकर वारल्यानंतर त्या विधवा व्हायच्या आणि विधवा झाल्यानंतर एक त्यावेळची प्रथा होती की ते केस मुंडन करायचं आणि त्यांना विद्रूप करायचं. हे महात्मा ज्योतिराव फुले यांना आवडलेलं नव्हतं आणि त्यानंतर त्या स्त्रियावर घरातलीच माणसं काहीतरी अतिप्रसंग करायचे आणि त्यातून काही स्त्रिया गरोदर राहायच्या.
आणि मग तोंड लपवायला जागा नसल्यानंतर त्या काही आत्महत्या करायच्या किंवा भ्रूण हत्या करायच्या. तर जर त्यावेळेला भ्रूण हत्या केली तर इंग्रज सरकारचा कायदा होता की बालहत्या जर झाली, भ्रूण हत्या जर झाली, बालहत्या म्हणजे जन्मल्या जर मुलाला मारलं, त्यावेळेला जन्मल्या मुलाला तोंड कसं दाखवायचं म्हणून मारून टाकण्याची जास्त सवय या महिलांना होती. तर तसं जर सापडलं तर त्याला काळ्या पाण्याची शिक्षा होती. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक पत्रक काढलं आणि पत्रक काढून पुण्यात हे पत्रक घरोघरी वाटण्यात आलं. आणि जास्ती विधवा ज्या महिला होत्या त्या ब्राह्मणाच्या होत्या. त्या शनिवारपेठ, नारायणपेठ, सदाशिवपेठ या पेठामधने त्या महिला होत्या. जवळजवळ त्यावेळेला 12-13 हजार पुण्यात विधवा महिला होत्या. तर या महिलांना आपल्या घरी ज्या पाऊल चुकलेल्या किंवा ज्यांच्यावर अतिप्रसंग किंवा बलात्कार होऊन त्या गरोदर राहिल्या असतील, अनैतिक जबाबदारीतून सोडवण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये या, आपण सुखरूप बाळंतीण व्हा, पाहिजे तर मूल बरोबर घेऊन जावा, नाहीतर आमच्याकडे ठेवा. तर त्या ठिकाणी पाळणाघर काढलं, विधवा महिलांना आधार दिला. विधवा संगोपन घर, पाळणाघर, प्रस्तुती घर हे सगळं सावित्रीबाई फुले सकाळ संध्याकाळ अशा बघत होत्या आणि त्यांची समाजसेवा ही चालू होती. यातूनच आपला एक फुलेवाड्यामध्ये हौद होता. अस्पृश्याला त्यावेळेला पाणी घेण्यासाठी बंदी होती. त्यांच्याच वाड्याजवळ एक नळ होता, पण त्या नळावर त्या अस्पृश्याला किंवा त्या गंजपेठेमध्ये एक फार मोठी झोपडपट्टी होती, आताही आहे. तर त्या झोपडपट्टीमधले काही दलित, मागासवर्गीय असे जे होते त्यांना पाणी भरण्यासाठी बंधन होतं. तर त्यांनी आपल्या घरातला जो विहीर होती ती विहीर सर्वांसाठी खुली केली आणि त्या विहिरीचं पाणी या दलितांना देण्याचं दुसरं या जगातील पहिलं काम, या देशातील पहिलं काम अस्पृश्यता निवारणाचं काम. पहिलं शिक्षणाचं काम, दुसरं त्यांनी विधवा संगोपन, पाळणाघर आणि बाळंतपण हे सर्व काम महात्मा ज्योतिराव फुले हे करत होते. आणि त्यातूनच एक काशीबाई नातू या एक महिला त्या मुळा-मुठा नदीवर पुलावरून उडी ठोकून आत्महत्या करण्याच्या स्थितीत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांची नजर गेली आणि त्यांनी त्या महिलेला पकडलं आणि त्या ज्या विधवा महिला होत्या, त्या गरोदर होत्या, त्यांना आपल्या घरी आणलं आणि त्यांचं संगोपन केलं, बाळंतपण केलं आणि त्यांना जो मुलगा झाला तोच मुलगा म्हणजे यशवंत. हाच यशवंत पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक पुत्र घेतला. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना काही मुलबाळ झालं नाही तरी सुद्धा सासरची मंडळी कुजबूज करू लागली आणि त्यांचे वडीलही कुजबूज करू लागले, आजूबाजूचे लोक कुजबूज करू लागले, अरे तुला अजून काय संतान होत नाही, काय आपण दुसरं लग्न करूया का. तर त्यांनी उत्तर दिलं त्यावेळेला की दोष असेल तर तो सावित्रीबाई यांच्यामध्ये असेल का माझ्यामध्ये असेल हे का आपल्याला माहीत नाही, मग माझ्यामध्ये सुद्धा असू शकतो. तर मला सवत आणण्यापेक्षा सावित्रीबाई फुले यांनाच सवता आणा, माझ्यासाठी सवता आणा, सावित्रीबाई फुलेचंच दुसरं लग्न करा आणि मी त्याचा सांभाळ आनंदाने करेन. मला सवता आणा, माझ्यासाठी तुम्ही सावित्रीबाई फुले यांना सवत आणण्यापेक्षा मला सवता आणा, हे त्यांचं ऐतिहासिक उद्गार होते. तर हे काम चालू असताना एक रोडे आणि कुंभार या दोघांना या सनातनी लोकांनी सुपारी दिली. त्यावेळेला जवळजवळ 100 रुपयाची त्याला सुपारी दिली आणि या महात्मा ज्योतिराव फुले यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले. आणि मारेकरी पाठवल्यानंतर रोडे आणि कुंभार या अंधारात आले
रामोशी समाजाचे रोडे आणि कुंभार, काशीबा कुंभार, धोंडीबा कुंभार, तर ह्या दोघांनी मिळून महात्मा ज्योतिराव फुले यांना अंधारात येऊन आवाज दिला आणि दरवाजा खटखटला. घाबरून सावित्रीबाई फुले महात्मा फुले जागे झाले आणि आले. ते म्हणले, आम्ही तुला मारायला आलेलो आहे. का? काय नाही, आम्हाला एवढे पैसे मिळाले. तर ठीक आहे म्हणले, तुम्हाला जर तुमचं कल्याण होत असेल तर तुम्ही मारा, परंतु मी मेल्यानंतर तुमच्या मुलींचं जे शिक्षण आहे ते शिक्षण बंद करू नका, मुलाचं शिक्षण बंद करू नका, त्यांना चांगलं शिक्षण द्या. आणि हा जो तुम्ही व्यवसाय करताय सुपारीचा वगैरे, तो धंदा बंद करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण द्या चांगलं. तर त्यांच्या मनावर मन परिवर्तित झालं आणि त्यांनी पाया पडले आणि म्हटले, आम्ही इतक्या अशा ह्या माणसाचा आम्ही खून करणार नाही. त्यांचे ते मुरीद झाले किंवा त्यांचे ते शिष्य झाले. आणि पुढं मग धोंडीबा हा पंडित झाला, काशीला जाऊन संस्कृत शिकून आला, पंडित झाला. तर असे महात्मा ज्योतिराव फुले यांनी मारेकरेचं सुद्धा परिवर्तन केलं. मग या समाजाचं परिवर्तन करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो विडा उचलला होता तो लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलं. त्यांच्या नाती मुक्ताई साळवे ह्या सावित्रीबाई फुले यांच्याकडे शाळेत शिकत होत्या. तर हे सावित्रीबाई फुले यांना जाता येताना जे आडकाठी करणारे किंवा गलिच्छ भाषा वापरणारे, शिव्या देणारे, टिंगलटवाळे करणारे आणि त्यांच्यावर शेण, माती, दगड, धोंडे मारणारे यांच्यासाठी प्रोटेक्शन देण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांनी आपली पैलवानाची फौज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संरक्षणासाठी उभा केली. आणि मग महात्मा ज्योतिराव फुले यांचं सामाजिक काम जोरानं चालू झालं. महात्मा ज्योतिराव फुले हे पैलवान सुद्धा होते. ते लहुजी वस्तादकडे शिकले होते. तिथंच दांडपट्टा वगैरे बरंच काही त्यांनी शिक्षण त्या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडे घेतलं होतं. आणि लहुजी वस्ताद साळवे हे मातंग समाजाचे होते. तरी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांनी प्रोटेक्शन दिलं आणि आपल्या या सामाजिक कार्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा या लहुजी वस्ताद साळवे यांनी दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाचं काम पाहून परत या सनातनी लोकांनी धर्म बुडवे महात्मा फुले म्हणून सगळीकडे घोषणा देत त्यांचे वडील गोविंदराव फुले यांच्याकडे तक्रार केली, आपला धर्म बुडवायला लागले, असं झालं तसं झालं. कारण गोविंदराव फुले यांच्याकडे फुलांचा व्यवसाय होता, शनिवारवाड्यातले ऑर्डर होते किंवा मंदिराची ऑर्डर त्यांच्याकडे असायची, त्या ऑर्डरही बंद होतील, आपला व्यवसाय कमी होईल वगैरे वगैरे यांची भीती पोटी महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे काम थांबवण्यासाठी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सांगितलं, एक तर शिक्षणाचं काम बंद कर, नाहीतर माझं घर सोडून जा. तर त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मग शेजारीचं उस्मान शेख, फातिमा शेख यांचे बंधू यांच्याकडे त्यांनी वास्तव्य त्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी आसरा दिला आणि त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले तिथं राहू लागले आणि तिथून त्यांचं काम हे सामाजिक काम चालू झालं. मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याच्या पुढची स्टेप हे सगळं चालवण्यासाठी आपल्याला काहीतरी उद्योग व्यवसाय केला पाहिजे म्हणून त्यांनी पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी स्थापन केली. आणि पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून एक एजन्सी घेतली होती. ती एजन्सी होती सोने वितळण्यासाठी जी मूस लागते त्या मुशीची एजन्सी होती. आणि ती बॉम्बे इलाखा म्हणजे सिंध प्रांतापासून आपल्या ते सिंध प्रांत म्हणजे आता पाकिस्तानमध्ये गेलेला सिंध प्रांत
त्याच्यापासून जो चालू होतो ते गुजरात, कच्छ, सौराष्ट्र आणि मग महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या नंतर सुद्धा आपल्या इथं कर्नाटकचा जो उत्तरी कर्नाटक भाग आहे तो बेळगाव आहे, कारवार आहे, गोवा आहे, किंवा इकडं खालचा हुबळी आहे, धारवाड आहे, किंवा विजापूर आहे, याला आपण त्यावेळेला बॉम्बे इलाका म्हणत होतो. आणि या बॉम्बे इलाकाची एजन्सी त्यांच्याकडे या सोनं वितळण्यासाठी लागणारी मूस भट्टी यांची एजन्सी त्यांच्याकडे होती. पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बांधकामाची एजन्सी चालू केली. त्या बांधकामाच्या एजन्सीमधून आपला मुळा मुठा नदीवरच्या संगमावरचा जो पूल आहे, संगमाच्या खालच्या बाजूला येरोडा इकडे जाण्यासाठी बंड गार्डनचा जो पूल आपण म्हणू, तर तो पूल त्यांनी त्यावेळेला बांधलेला होता 100 वर्षाच्या गॅरंटीवर. आज पण जसाच्या तसा आहे. ते त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर खडकवासला धरण, जे पुण्याला सर्व पाणी पुरवठा जो करतो ते खडकवासला धरण, आणि त्या खडकवासला धरणाचा कॅनल, या खडकवासला धरणाचं सुद्धा काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी दगड, खडी, वाळू किंवा ते चुना, त्यावेळेला चुना जा लागत होता जास्ताना, तर ते हे पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्टही त्यांनी घेतलं होतं. आणि त्याचे जे कालवे आहेत ते कालवे याचंही कॉन्ट्रॅक्ट ते घेतलं होतं. त्याचबरोबर या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पुणे ते सातारा किंवा आपण म्हणू बेंगलोर, तो जो हायवे जातो तो कात्रजचा बोगदा आहे, तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमधून बांधलेला आहे. त्याचबरोबर पुणे मुंबई त्यावेळेला रेल्वेची कामं चालली होती. त्यावेळेला रेल्वेला खडी पुरवणे, मजूर पुरवणे हे सुद्धा काम महात्मा ज्योतिराव फुले करत होते. रेल्वे नुकतीच चालू झाली होती, तर रेल्वे चालू झाल्यानंतर काही बोगी त्यातल्या बुक करून पुण्यातला जो भाजीपाला आहे तो भाजीपाला हडपसर किंवा मुंडवा या भागामध्ये त्यांची शेती होती. जवळजवळ 100 एकरच्या आसपास शेती होती. त्या शेतीवर ते भाजीपाला पिकवत होते. ते भाजीपाला आणि दुसऱ्यांचाही भाजीपाला घेऊन दररोज मुंबईला भायखळा मंडईमध्ये तो भाजीपाला घेऊन जायचा, आणि ते कमीत कमी दरामध्ये त्या वॅगनमध्ये तो भाजीपाला मुंबईला घेऊन जाण्याचं कॉन्ट्रॅक्टही ते करत होते. त्याचबरोबर त्यांच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून सोलापूरची आपली जी लक्ष्मी विष्णू मिल आहे त्या मिलचंही काम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीच्या माध्यमातून झालेलं आहे. पुढं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नंतरही पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे जे पार्टनर वगैरे होते त्यांनी मुंबईमध्ये जे आपल्या जुनं व्हीटी स्टेशन, आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमधील पार्टनर यांनी बांधलेलं आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र टाइम्सची इमारत बांधलेली आहे. तिथं मुंबई महानगरपालिकेची इमारत ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीने बांधलेली आहे. त्याचबरोबर लक्ष्मी पॅलेस, बरोड्याचे राजे नरेश गायकवाड या सयाजीराव गायकवाड यांचा जो लक्ष्मी महल आहे, हा महल सुद्धा या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून बांधलेला आहे. मुंबईतील अनेक फोर्टमधील वगैरे सुबक कामं जी आहेत किंवा नक्षी कामं आहेत, दगडाची कामं आहेत, आपण जे बघतो ते हे पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमधल्या काही पार्टनरने, काही कमर्शियल कंपनीमध्ये अशी बरीच कामं महात्मा ज्योतिराव फुले यांनी रेल्वेची अनेक खडी पुरवण्याची, मजूर पुरवण्याची, मग मुंबईपासून नागपूरपर्यंत ज्या रेल्वेची कामं आहेत, स्टेशनची काही कामं आहेत, तर अशी बरीच कामं महात्मा ज्योतिराव फुले यांनी या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून केलेले आहेत. आणि पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून पुस्तक विक्रीचाही व्यवसाय ते करत होते, पुस्तक प्रकाशनचाही व्यवसाय करत होते.
जे पालीमधलं जे एक पुस्तक होतं गौतम बुद्धाचं, ते मराठीत भाषांतर केलेलं जे पुस्तक आहे ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी छापून प्रकाशित केलेलं होतं. तर असे अनेक कामं ह्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये केलेलं आहे. एकच असं काम नाही. तर याच्यामधून जे उत्पन्न येत होतं त्या उत्पन्नामधून महात्मा ज्योतिराव फुले हे सामाजिक कार्य करत होते. आणि त्यावेळचा त्यांचा टर्नओव्हर पाहिला तर टाटापेक्षाही जास्त होता. माझ्या माहितीनुसार हरी नरके कैलासवासी यांच्या लेखातून मी वाचलेलं आहे की त्यांचं उत्पन्न एवढं होतं की जवळजवळ त्यावेळेला 12 लाख रुपयाचा त्यांचा टर्नओव्हर होता. इन्कम टॅक्सला भरलेला तो रिटर्न आहे, त्या रिटर्नमध्ये 12 लाख रुपयाचा टर्नओव्हर होता. आणि त्याच वेळेला टाटाचा टर्नओव्हर हा 20,000 रुपयाचा होता. म्हणजे टाटापेक्षा महात्मा ज्योतिराव फुले यांचा 60 पट मोठा व्यवसाय होता. असे हे महात्मा ज्योतिराव फुले हे उद्योगपती होते. सामाजिक काम, उद्योजक काम आणि शिक्षणाचं काम अशी, आणि पुन्हा त्यांनी लिखाणाचं काम केलं, साहित्याचं काम केलं. पहिलं नाटक काढलं त्यांनी. पहिलं नाटक काढलं ते नाटक तृतीय रत्न. आणि ते तृतीय रत्न जे नाटक आहे ते नाटक असं आहे की शेतकऱ्याला किंवा आपल्या बहुजनांना हे सनातनी मंडळी आपल्याला कशी फसवते, कसं आपल्याला भीती घालते, कसे भविष्य सांगते आणि त्याच्यावर आपलं कसं उत्पन्न वाया जातं किंवा आपण कसं भयभीत होतो आणि भयभीत होऊन त्यांना आपण कष्टाने कमाई केलेली त्यांना फुकट देतो. ते कशामुळे होतं तर शिक्षणामुळे होतं. अडाणीपणाचा फायदा घेऊन हे लोक आपल्याला कशी फसवतात, तर हे नाटकामधून त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. आणि त्या नाटकामध्ये शेवट करत असताना शेतकऱ्याचं जे जोडपं आहे ते त्या स्टेजवरच जेवण करतं आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर पुन्हा ते घोषणा देतं, चला शिकायला चला, चला शिकायला चला. अशा प्रकारचं हे नाटक तृतीय रत्न, तिसरा डोळा, आपण त्याला तिसरा डोळाही म्हणू. तृतीय रत्न तिसरा डोळा. तिसरा डोळा म्हणजे शिक्षण हा तिसरा डोळा आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजनांना दिलेला अनमोल ठेवा जो आहे, अनमोल रत्न जे आहे तो तिसरा डोळा शिक्षणाचा, त्याची दारं खुली करण्याचं काम, आणि खास करून स्त्रियांना तर अजिबात शिक्षणाचा हक्क नव्हता, त्यावेळेला शिकवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला या सगळ्या बहुजनांना सुटका करण्यासाठी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. आणि गुलामगिरीचा जो ग्रंथ लिहिला तो अमेरिकेतील काळ्या लोकाला गोऱ्या लोकांनी जे स्वातंत्र्य दिलं आणि ज्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तिथल्या काळा आणि गोरा जो संघर्ष, इथं आपल्या दलित आणि सवर्ण जसा आपल्या भारतामध्ये संघर्ष आहे तसा तिथं वर्णद्वेष होता. जाती देश नव्हता पण वर्णद्वेष होता. तिथं काळे आणि गोरे, काळे हे तिथले गुलाम होते आणि त्यांना जनावरासारखं त्या ठिकाणी वागवलं जातं, जनावरासारखं श्रम करून घेतलं जातं. तसंच आपल्याला दलिताला या भारतामध्ये जनावरासारखं श्रम करून घेतलं जात होतं, आताही केलं जात आहे, परंतु ते वेगळ्या मार्गाने आपल्याला लक्षात येत नाही, त्याचा कधीतरी नंतर आपण सांगू. तर त्यासाठी त्यांनी गुलामगिरी ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्या चळवळीतून, ज्यांनी संघर्षातून हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ज्यांनी दिलं त्या लोकांना हा ग्रंथ अमेरिकेच्या त्या चळवळीला अर्पण केलेला हा गुलामगिरी, आणि इंग्लिशमध्ये शॅल्वरी म्हणून हा ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. आता खरं सांगायचं म्हटलं तर मी 2017 साली अमेरिकेला गेलो होतो आणि अमेरिकेला त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये माझं भाषणही झालेलं आहे. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
एक पेपर चालू केला होता त्यावेळेला 1917 साली. त्याला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून भारतातील 100-200 लोक बोलवले होते. त्यापैकी 63 लोकांना विजा मिळाला आणि आम्ही 67 लोक, काही जुना विजा होता, असे 67 लोक अमेरिकेला गेलो होतो आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये तो शताब्दी सोहळा तिथं साजरा केला. आणि त्याच्यामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये आपल्या इथून मला जेवढी नेता येतील तेवढी बॅगेमध्ये कोणतंही सामान घेऊन न जाता सर्व महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावता महाराज यांची पुस्तकं मी त्या ठिकाणी नेली होती. त्यामध्ये शाल्वरी हा ग्रंथ प्रमुख होता आणि ते सर्व मी तिथं प्रचार प्रसार त्या ठिकाणी केलेला आहे. याची कहाणी आपण नंतर सांगू जरा, कारण उद्याच्याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मला जे सांगायचं आहे ते मी खास करून आपल्याला सांगत आहे. तर हा गुलामगिरी ग्रंथ लिहिला आणि ह्या गुलामगिरी ग्रंथामध्ये याच वेळेला त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि 24 सप्टेंबरलाच का केली तर त्या दिवशी शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला होता, पहिला राज्याभिषेक 6 जून 1674ला झालेला होता आणि तो गागा भट्टे यांनी केलेला होता आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने त्यांना तिलक लावलेला होता. ते अपमानास्पद काम होतं म्हणून दुसरा त्यांनी 24 सप्टेंबर 1674ला शाक्य पद्धतीनं, म्हणजे मात्र सत्ता, जिजाऊंची सत्ता, मात्र सत्ताक म्हणून त्या ठिकाणी तो राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला. त्याला 200 वर्ष पूर्ण झाली आणि 200 वर्ष पूर्ण झाली म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी या सामाजिक बांधिलकीतून, गुलामगिरीतून, जोखडातून सोडवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873ला आणि गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी ब्राह्मणाचे कसब लिहिलं. ब्राह्मण 12 महिने कसं त्याला फसवतात, आपल्याला 12 महिने 12 सण किंवा वेगळे वेगळे सण, वेगळे वेगळे घरी आपल्याला सत्यनारायणची पूजा, गृहप्रवेश, मृत्यूभोज किंवा नामकरण, गृहप्रवेश, उद्घाटन, अशा अनेक प्रकारचे शुभ अशुभ कार्यक्रमामध्ये हे जे मध्यस्थी येतात त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे की जो आहे जगतपती त्यांना नकोच मध्यस्थीची काही गरज नाही. तर अशा प्रकारे त्यांनी ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहिला, गुलामगिरी ग्रंथ लिहिला. त्यानंतर नाटक तृतीयरत्न अगोदर लिहिलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म लिहिला. त्याच्या अगोदर त्यांनी अखंड लिहिले. जे अखंड आपण ज्यावेळेला तुकाराम महाराजांचे 4800 काहीतरी 80-85 असे काहीतरी अभंग आहेत. म्हणजे आता शासनाने पुस्तक जो ग्रंथ छापलेला आहे तुकाराम गाथा, त्याच्यामध्ये 4885च्या आसपास अभंग आहेत. त्या अभंगामध्ये 432 विषय आहेत. तर त्या 432 विषयासाठी तुकाराम महाराजांनी 4885 अभंग लिहिलेले आहेत. तशाच प्रकारचं महात्मा ज्योतिराव फुले यांनी या जोखडातून किंवा विद्रोही लिखाण जे केलेलं आहे ते जवळजवळ 400 अखंडातून ते लिखाण केलेलं आहे. एक अखंड जो आहे तो एका पुस्तकाच्या बरोबरीचा अखंड आहे. महत्वाचा जो एक अखंड आहे तो मी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हा एक छोटासा 4 ओळीचा अखंड आहे. 4 ओळीच्या अखंडामध्ये अर्थमात्र शिक्षणामुळे आपलं कसं आयुष्याचं नुकसान होतं
हे त्याच्यामध्ये विदित केलेलं आहे. असे ते अखंडाचे प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या विषयाचे अखंड आहेत. त्या अखंडाचं लिखाण केलेला सार्वजनिक सत्यधर्म जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पर्यायी विधी दिलेला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे कामं आपल्याला मध्यस्थीमार्फत किंवा आपल्या वैदिक ब्राह्मणामार्फत किंवा पुरोहितामार्फत जे आपण करतो ते न करता आपल्या घरातील मुलींच्या मुलांच्या तर्फे किंवा त्यांच्या मार्फत आपण केली तरी चालतात, अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी पर्याय दिलेलं जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे. त्या पूजा कशी करायची, गृहप्रवेश कसं करायचं, लग्न कसं करायचं, लग्नासाठी कोणत्या मंगलाष्टका म्हणायच्या त्या मंगलाष्टकाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर त्याची शपथ लिहिलेली आहे, निर्मिकाची पूजा लिहिलेली आहे. असं प्रत्येक वेळचं गृहप्रवेशाबद्दल लिहिलेलं आहे. मृत्यूच्या वेळेचा जो आहे त्याची ती पूजा कशी करायची ते लिहिलेलं आहे. गृहप्रवेशाबद्दलचं लिहिलेलं आहे. म्हणजे अनेक जे विधी आहेत ते विधी कसे आपल्याला सत्यशोधक पद्धतीने किंवा विज्ञानवादी पद्धतीने करायचे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी या ग्रंथामधून लिहिलेले आहे. तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचा आणखी एक जो ग्रंथ आहे तो महत्वाचा ग्रंथ म्हणजे शेतकऱ्याचा आसूड. शेतकऱ्याचा आसूड जे आहे ते शेतकऱ्याला वीज, पाणी, खते, बी बियाणे किंवा सुधारणा अशी जी कामं आहेत ती कामं कशी केली पाहिजे, मार्केटिंग कसं केलं पाहिजे किंवा आपण शेतीमध्ये आपल्याला कसं फसवलं जातं या प्रकारचं शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ आपण शेतकऱ्यासाठी वाचण्यासाठी अत्यंत उपयोगाचा आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ब्राह्मणाचं कसं, सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी हे असे उपयुक्त असे ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहेत. अनेक त्यांचे मृत्यूपत्र, विलपत्र त्यात लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी इंग्रजांना भेटून शाळेविषयी हंटर कमिशनला निवेदन दिलेलं आहे. कॅनॉटला शेतकऱ्याच्या वेशात जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न पुण्यात ज्यावेळेला कॅनॉट हा राणीचा मुलगा आलेला होता तर त्या मुलाला सुद्धा त्यांनी भेटून त्या ठिकाणी शेतकऱ्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि तुमच्या आईला जाऊन सांगा शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, त्यांचा सारामाप करा, हे करा, ते करा, सुधारणा करा, पाण्याची व्यवस्था करा, अशा प्रकारचे सर्व निवेदन त्यावेळेला त्यांनी द्यालेलं आहे. हंटर कमिशनला शिक्षणासाठी आपल्याला काय आवश्यक आहे ते सर्व बाबी त्यांनी दिलेले आहे. शिक्षण कशा पद्धतीने झालं पाहिजे, त्यांना अनुदान दिलं पाहिजे, शिक्षक हे बहुजनातलेच पाहिजेत आणि शिक्षक त्याला स्कॉलरशिप दिली पाहिजे. ही गरिबाची मुलं शिकतायत यांनासाठी राहण्याची, खाण्याची, जेवणाची, दप्तराची, अभ्यास लागणारे शालेय साहित्य, गणवेश हे असं सर्व जे आत्ता सरकार थोडं थोडं करायला लागलेलं आहे आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे ही त्यावेळेचं महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन याला 1882ला दिलेलं हे निवेदन आहे. तर त्याच्याबद्दलही सांगायचं म्हणलं तर 1-2 तास लागतात, त्यामुळे जास्त खोलात सांगत नाही. परंतु हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे अशी कामं केलेली आहेत ते लिखित स्वरूपामध्ये त्यांचे पुराव्या सहित त्या ठिकाणी आहेत. असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्या प्रयोगातून बी बियाण्याची सुधारणा केलेली आहे. पाणी, साठलेलं पाणी द्यायचं नाही किंवा त्यामुळे शेती खराब होते अशी एक धारणा होती आणि ती लोक धरणाचं पाणी घेत नव्हते. तर त्यासाठी त्यांनी स्वतः शेती मांजरी किंवा मुंडवा या ठिकाणी 100 एकर शेती घेऊन त्या ठिकाणी प्रयोग करून लोकांना दाखवलेले आहेत. तर हे प्रयोगशील, विज्ञानशील महात्मा ज्योतिराव फुले होते आणि त्यांनी नवीन नवीन बियाणाचा शोध काढला. त्यावेळेला जे शोध लागला होता कापसाचा शोध, तर त्यावेळेला त्यांनी कापसाच्या जाती शोधून काढल्या होत्या. त्याच्यामध्ये कलर कापूस, आता पांढरा कापूस आहे त्याप्रमाणे तेचं बियाणं त्यांनी संशोधन केलेलं आहे. तो निळा कापूस आहे, लाल कापूस आहे, हिरवा कापूस आहे, नारंगी कापूस आहे,
अनेक प्रकारचे सप्तरंगी कापूसचा शोध त्यांनी लावलेला आहे. तर त्यातूनच आता आपल्याला नवीन नवीन व्हरायटी बघायला बाजारामध्ये मिळतात. तो कोबी, हिरवा कोबी मिळतो आपल्याकडे, जसा पांढरा कोबी मिळतो तसा हिरवा अगदी गलिच्छ असा एकदम डार्क हिरव्या कलरचा सुद्धा तो मिळतो. केळी आपल्याला हिरव्या पिवळ्या कलरचे, हिरव्या कच्ची हिरवी असतात आणि पिकल्यानंतर पिवळी असतात. तर तीच केळं कच्ची असताना हिरवी आणि पिकलेली असताना लाल असे काही शोध लागलेले आहेत. किंवा गुलाब, पांढरा गुलाब आहे, पहिले गुलाबी रंगालाच गुलाब म्हणलं जातं, पण आता गुलाब जो आहे तर लाल बी येतो, पिवळा बी येतो, निळा बी येतो, हिरवा बी येतो, असे अनेक, पांढरा बी येतो. अशा अनेक प्रकारचे जे गुलाब आहेत, हे कलर चेंज करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे पिकातील, तर ही टेक्नॉलॉजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळची विकसित केलेली टेक्नॉलॉजी आहे. तर असे अनेक विकासाच्या वाटा ज्या आहेत त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत. आणि त्याचंच जे पुढे मी सांगेन, महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांचं समग्र वाङ्मय, हे समग्र वाङ्मय शासनाने आता हजारो पुस्तकं छापून दिलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांना इतकं काम करत असताना 1887च्या आसपास पॅरालिस झाला. आणि पॅरालिसमध्ये ते आजारी असताना मग त्यांना कधी काळी त्यांचे जे शिष्य होते ते शिष्य नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये मिल्स हँड असोसिएशन अशी कामगार संघटना काढलेली होती. आणि कामगाराचे नेते हे सुद्धा प्रेरणा महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेली आहेत. आणि दीनबंधू त्यांचं जे साप्ताहिक होतं त्या साप्ताहिकामधून या कामगार चळवळीच्या सर्व बातम्या छापायचं हे काम नारायण मेघाजी लोखंडे मुंबईमधून करत होते. मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला दंगली झाल्या त्याचंही काम जरा मी पुढच्या वेळेला सांगेन. तर महात्मा ज्योतिराव फुले यांना पॅरालिस झाला, तर त्यावेळेला नारायण मेघाजी लोखंडे त्या ठिकाणी मुंबईला त्यांना घेऊन गेले. आणि तिथं 11 मे 1888ला त्यांची 61वी साजरी तिथं केली. आणि मुंबईतला मांडवी कोळीवाडा त्या ठिकाणी एका हॉलमध्ये राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते हा किताब त्या ठिकाणी त्यांना 61च्या निमित्त देण्यात आला. त्या किताबाचं नाव आहे महात्मा. महात्मा ही जनतेने दिलेली ही पदवी आहे, उपाधी आहे. आणि ही महात्मा ही उपाधी जनतेने दिलेली सर्वात मोठी उपाधी महात्मा ही आहे. याचं कारणही वेगळं आहे, तेही नंतर मी तुम्हाला सांगेन. कारण याच्यावर ज्या वेळेला महात्मा गांधी येरवडा जेलमध्ये आलेले होते त्यावेळेला येरवडा जेलमध्ये त्यांनी उपोषण चालू केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मागणी केलेली होती की दलितांना वेगळे मतदारसंघ द्या आणि त्या वेगळ्या मतदारसंघामध्ये दलितच उभा राहणार आणि दलितच मतदान करणार, इतर मतदान पण करणार नाही. तर त्याच्यावर त्यांनी उपोषण केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारे आरक्षण देण्यात आलं की ते आत्ता जे आरक्षण आहे SC STला आणि OBCलाही त्यात दिलेलं होतं. त्याचा करार जो आहे तोच करार 24 सप्टेंबरलाच केलेला आहे. तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानून 24 सप्टेंबर 1932ला केलेला आहे. आणि आपलं सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे 24 सप्टेंबर 1873. आणि शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक जो आहे तो 24 सप्टेंबर 1674. तर अशी ही गुरु शिष्याची परंपरा आणि लिंक आहे. तर यांनी एकामेकाला त्याच्यामध्ये सुद्धा इतकं महत्त्व दिलेलं आहे. तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून शेतीची कामं, शिक्षणाची कामं, अंधश्रद्धेची कामं आणि संघटन
हे या सामाजिक बांधिलकी याच्यामधून सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना ज्यावेळेला पॅरलेस झाला मुंबईमध्ये, त्यांना 11 मे 1888ला मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कार्यक्रम म्हणून राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते तो पुरस्कार देण्यात आला। अनेक दिग्गजांना त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं होतं। त्याच्यामध्ये बरोड्याचे राजे नरेश गायकवाड साहेब यांनाही, सयाजीराव गायकवाड यांनाही त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं होतं, परंतु काही कारणाने ते येऊ शकले नाहीत। परंतु त्यांनी एक पत्र पाठवलं होतं आणि शुभेच्छा पत्र पाठवलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की महात्मा ज्योतिराव फुले हे इंडियन बुकर टी वॉशिंग्टन, आता वॉशिंग्टन जे अमेरिकेची राजधानी आहे, हे वॉशिंग्टन त्या एका समाजातील माणसांचं तिथलं सरनेम आहे। तिथं वॉशिंग्टन आडनावाची भरपूर माणसं आहेत, ते वॉशिंग्टन DC आपण ज्याला म्हणतो ते, तर ते बुकर टी वॉशिंग्टन यांनी त्या अमेरिकेतील काळ्या आणि गोऱ्या ह्या जातीभेदाबद्दल अतिशय चांगलं काम केलेलं होतं। म्हणून ते बुकर टी वॉशिंग्टन जे आहेत ते आपल्या सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना त्याच दिवशी एक पदवी दिलेली आहे की महात्मा ज्योतिराव फुले हे इंडियन बुकर टी वॉशिंग्टन। अशा अनेक पदव्या महात्मा ज्योतिराव फुले यांना दिलेल्या आहेत। आपले भाऊराव पाटील यांनी दिलेले आहेत, कार्ल मार्क्सचे किंवा वीरा शिंदे यांनी एक पदवी दिलेली आहे। मार्टिन ल्युथर म्हणून चे फ्रान्सचे जे आहेत, जर्मन कंट्रीमधले आहेत, तर त्यांनी सुद्धा असंच जे ख्रिश्चन धर्मामधील जे पादरी आहेत, धर्मगुरू आहेत, ते सुद्धा असं लुटण्याचं काम अंधश्रद्धेच्या मार्फतच करण्याचं काम करत होते। त्यातून सुटका करण्यासाठी जे मार्टिन लुथर यांनी काम केलेलं आहे, ती सुद्धा पदवी महात्मा ज्योतिराव फुले यांना मिळालेली आहे। कार्ल मार्क्स म्हणून ही पदवी दिलेली आहे। अशा अनेक उपाधी महात्मा ज्योतिराव फुले यांना अनेक याच्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यामध्ये समाज सुधारक एक पदवी मिळालेली आहे त्यांना, क्रांतिकारक समाज सुधारक, नुसता समाज सुधारक नाही, क्रांतिकारक समाज सुधारक। तर महात्मा ज्योतिराव फुले यांना अनेक नावाने संबोधलं जातं, त्यापैकी एक त्यांना तात्या म्हणलं जात होतं। हे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले असं त्यांचं टोपण नाव तात्या होतं। तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांना मुंबईमध्ये सर्वात मोठा किताब महात्मा हा देण्यात आला। त्यानंतर थोड्या दिवसात म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन जे आहे ते 28 नोव्हेंबर 1890ला झालं। आणि त्यावेळेला सामाजिक चालीरीती रूढी परंपरेमधून त्यांचे जे बंधू होते, भाऊकी होते, त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी काही दिलं नाही। त्यांची प्रॉपर्टी इस्टेट जे काय होतं ते विलपत्राच्या माध्यमातून राहिलेली जी प्रॉपर्टी होती ते यशवंत दत्तकपुत्र यांच्या नावाने केलेली होती। आणि हयातीमध्येच बऱ्याच प्रॉपर्ट्या वगैरे त्यांनी या समाजकार्यासाठी खर्ची घातलेल्या होत्या। त्यावेळचं मोठं उत्पन्न जे होतं, अतिशय मोठे उद्योगपती म्हणजे टाटापेक्षा त्यावेळेचे 60 पट मोठे असे उद्योगपती होते, त्याचं उत्पन्न हे समाजकार्यासाठी घातलं, आमच्यासाठी दिलं नाही। म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे वारल्यानंतर त्यांची शिकाळी किंवा आपण त्याला टिटवं म्हणतो, ते टिटवं धरण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही। खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांची इच्छा होती की त्यांना दफन करावं म्हणून, परंतु तिथंच त्या वाड्यामध्येच दफन करावं असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु महानगरपालिकेने परवानगी त्यांना दिलेली नसल्यामुळं ते संगम घाटावर त्यांचा अग्नी देऊन त्यांचं अंत्यसंस्कार करण्यात आले।
तर त्यासाठी घरनं जो अग्नी घेऊन जायचा असतो त्याला आपण टिटवं म्हणतो किंवा शिकाळी म्हणतो, ते धरायला कुणीही पुढं आलं नाही. आणि त्यावेळेला हा यशवंत अतिशय लहान होता. तर त्या यशवंतला हाताला धरून सावित्रीबाई फुले एका महिलेनं टिटवी धरलेलं हे इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे. तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचा अंत अशा प्रकारे झालेला आहे. या महान महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अंतानंतरी सावित्रीबाई फुले यांनी 7 वर्ष त्यांचा कारभार पुढे चालू केला. शाळा चालू ठेवल्या किंवा सामाजिक कार्य चालू ठेवलं किंवा त्यांचं पाळणाघर, विधवा संगोपन, अनेक जे काय त्यांच्या जे ॲक्टिव्हिटी होत्या त्या सर्व ॲक्टिव्हिटी सावित्रीबाई फुले यांनी समर्थपणे चालू ठेवलेल्या होत्या. त्याच्याचमध्ये मुंबईमध्ये एक 1892ला जातीय दंगल झालेली होती, हिंदू मुस्लिम दंगल झालेली होती. तर त्या दंगलीला शमवण्यासाठी सावित्रीबाई फुले मुंबईला गेल्या आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना बरोबर घेऊन त्या कामगारांमध्ये, झोपडपट्ट्यामध्ये, घरोघरी जाऊन त्यांनी हे कसं घातक आहे, मुस्लिम वस्त्यामध्ये, हिंदू वस्त्यामध्ये जाऊन ही दंगल किती घातक आहे आणि याच्यामुळं कुणाचं नुकसान होतं, मोठ्या लोकांचं अजिबात नुकसान होत नाही, हे श्रमजीवी लोक किंवा गरीब लोक, झोपडपट्ट्यातले लोक, शेतकरी, शेतमजूर यांची सगळे लोक हे या दंगलीमध्ये भडकवण्याचं काम मोठी लोक करतात आणि आपला त्या ठिकाणी वित्त किंवा घरदार सगळं उद्ध्वस्त होतं, आर्थिक हानी होते, जीवित हानी होते. तर हे सगळं समजावून सांगून ज्या वेळेला मुंबईची लोकसंख्या त्यावेळेला जवळजवळ 6 लाख होती. तर भायखळ्याला ही त्यांनी मुंबईची सभा, त्या ठिकाणी शांतताची सभा बोलवली. त्या सभेला 60,000 लोक जमा होती. 60,000 त्यावेळची लोक म्हणजे फार मोठी झाली. आणि तिथं जो शांतीचा संदेश दिला आणि दंगल करू नये म्हणून किंवा सर्व धर्म समभाव सत्यशोधक पद्धतीनं ते जे महात्मा ज्योतिराव फुलेने त्यात अखंड लिहिलेले आहे, महार मांग ब्राह्मण मोहम्मद पोटाशी धरावे, ते सर्व जाती धर्मातले एक ख्रिश्चन पण त्यात म्हणलेलं आहे. मार मांग ख्रिश्चन ब्राह्मण मोहम्मद हे पोटाशी धरावे असा एक अखंड आहे. तर असे अनेक अखंड आहेत. त्याच्या अखंडामधून सर्वधर्म समभावाचं किंवा बंधुभावाचं जे हे तत्व आहे ते त्या सत्यशोधक समाजाच्या मार्फत मुंबईमधल्या सगळ्या लोकांना सांगण्यात आलं आणि तिथली दंगल थांबली. खोटं नाही सांगत तुम्हाला, ही दंगल 1892ला झाली. त्यानंतर मुंबईमध्ये 100 वर्ष दंगल झाली नाही बघा, 100 वर्ष. ती दंगल 1992ला 6 डिसेंबर 1992ला झालेली. 100 वर्षानंतर दंगल झाली. तर तेच उदाहरण मी मुंबईमध्ये हुसेन दलवाई यांनी शांतता कमिटी गेल्या वर्षी मुंबईमध्ये बोलवली होती. ते शांतता कशी राखावी किंवा दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय उपाय करावेत यासाठी सर्व जाती धर्मातल्या लोकांना त्या ठिकाणी हुसेन दलवाई यांनी मुंबईला इस्लामिया जिमखाना या ठिकाणी बोलवलेलं होतं, मरीन लाईन चौपाटीच्या आसपास, रेल्वे स्टेशनच्या जवळच. तर तिथं मी हे सगळं सावित्रीबाई फुले यांनी जे दंगल कशी शमवली होती त्याबद्दल सविस्तर विवेचन केलेलं होतं. तर त्यानंतर दंगलग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली होती. ती हे इथल्या जरांगे वगैरे किंवा मराठा ओबीसी आरक्षण याच्यामधून ज्या दंगली याला झाल्या, बीडला वगैरे किंवा जालना जिल्ह्यात झाल्या, तर त्याचं लोण बाहेर पसरू नये म्हणून आम्ही आटोकाट प्रयत्न मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये केला. त्याचा चांगला उपयोग झाला आणि या दंगली बाहेर पसरू दिल्या नाहीत. त्यामध्ये आपले जे गुरुजी आहेत त्या गुरुजींनीही पहिल्यांदा प्रयत्न केलेला होता. अनेक भडकाऊ भाषणं दिलेली होती. तर त्यातूनही दंगली भडकवण्याचा प्रयत्न कधी शिवाजी महाराजावर, कधी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर हे वाचाळवीर
RSSचे सगळे राज्यपाल वगैरे यांनी पण वकलेलं होतं. तर हे थांबवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नंतर सत्यशोधक समाजाच्या वतीनं नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांचे सर्व साथीदार सावित्रीबाई फुले यांनी तिथंचे काम केलेलं होतं. आणि 100 वर्ष पुन्हा तसं काय घडलं नाही. शरद पवार साहेब त्या दंगली शमवण्यासाठी दिल्लीवरून मुंबईला आले होते. ते श्रीकृष्ण आयोग लावला होता, पण त्याचं काय पुढं झालं नाही किंवा त्याचा अहवाल पुढं प्रकाशित झाला नाही किंवा त्या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही असं मला सांगावं असं वाटतं. तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम अतिशय महान आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं काम मी सांगतो की त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी 1896ला पहिल्यांदा मुंबईमध्ये साथीचा रोग आला आणि त्या साथीच्या रोगामध्ये माणसं पटापट मरत होते. तर त्यावेळेला नारायण मेघाजी लोखंडे यांना हाताशी धरून त्यांनी मुंबईतील दंगल आपल्या मुंबईतील हे जो साथीचा रोग आहे तो आटोक्यात आणण्यासाठी किंवा पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमधले एक मोठे उद्योगपती होते त्यांच्या माध्यमातून एक मोठा दवाखाना त्या ठिकाणी आता जसं BKCवर जे काढलेलं होतं तात्पुरतं त्या प्रकारे काढून त्या ठिकाणी ही साथ आटोक्यात आणण्याचं काम केलं. त्या साथीमध्येच नारायण मेघाजी लोखंडे यांचा अंत झालेला आहे. फारच कमी वयात जवळजवळ माझ्यामध्ये 48 वर्षाच्या आसपास त्यांचं निधन झालेलं आहे. आणि सावित्रीबाई फुले यांच्या अगोदर 1 वर्ष झालेलं आहे. तर त्याच्यानंतर 1897ला पुण्यामध्ये ही साथ आली आणि पुण्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्यांचा दत्तक पुत्र जो यशवंत होता तो डॉक्टर झाला होता आणि डॉक्टरनं तो मिलिटरीमध्ये नोकरी करत होता. मिलिटरीत पत्र पाठवून त्याला बोलवून घेतलं आणि हडपसरला ससाने नगरमध्ये कॅम्प काढला आणि त्या कॅम्पमध्ये जे साथीच्या रोगानं जे आजारी लोक आहेत त्यांना तिथं आणून त्याला औषधोपचार करून घरी पाठवत होते. त्यातच सावित्रीबाई फुले यांनी पांडुरंग गायकवाड नावाचा एक लहान मुलगा होता 8-9 वर्षाचा. त्याला असाच साथीचा ताप आला आणि तो ताप बरा करण्यासाठी किंवा साथीची गाठ पण त्याला आलेली होती, तर त्याला चालताही येत नव्हतं. तर सावित्रीबाई फुले चादरामध्ये त्याला झोळी करून आपल्या पाठीवर बांधून त्याला मुंडव्यावरनं ससाने नगरपर्यंत माझ्यामध्ये तो 4 किलोमीटर तर कमीत कमी असावा. तर त्यांनी त्या मुलाला 8-9 वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन पांडुरंग गायकवाड याला पाठीवर घेऊन आपल्या त्या कॅम्पमध्ये आणलं आणि तिथं औषधोपचार केला. तो पांडुरंग बरा झाला. परंतु सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च 1897ला या प्लेगाच्या साथीचा या पांडुरंग गायकवाड यांच्या नंतर त्यांना त्याची लागण झाली आणि त्यातच सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला. तर हे सांगण्याचं कारण मी थोडक्यात सांगतो. प्रत्येक विषयाला फार मोठं लांबलचक आहे. तर फार मोठं काम आहे. त्याचे 10-20 ग्रंथ तयार होतील असं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं मोठं काम आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कामाबद्दल तर मी आता अजिबात काही बोलत नाही. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुलेंनी सत्यशोधक समाज हा पुढं चालवला. सत्यशोधक समाजाचं काय झालं हे आता सांगत नाही मी, ते पण नंतर सांगेन. तर सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेली जी पहिली मुलींची शाळा आहे ती 175 वर्षानंतर आत्ता आपले ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आटोकाट प्रयत्न करून अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनेही आम्ही 2014 पासून तिथं आंदोलन केलेलं आहे आणि भिडेवाडा बचाव सन्मान दिन अशा प्रकारे रॅली भिडेवाडा ते फुलेवाडा अशी रॅली काढून आम्ही तिथं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आपले मंत्री होते तिथले खासदार आपले
पुण्याचे मंत्री होते, पालकमंत्री गिरीश बापट यांनी सुद्धा आम्हाला 2014 साली आश्वासन दिलेलं होतं की तो वाडा गृहीत करू, आपल्या ॲक्वायरेशन करू आणि तिथं सावित्रीबाई फुले यांचं स्मारक बनवू. परंतु त्यांच्या हयातीत काय ते काम झालं नाही. परंतु आत्ता तो वाडा आरक्षित झालेला आहे आणि मोदी साहेबांच्या हस्ते एक 2 महिन्यापूर्वीच तिथं ऑनलाईन उद्घाटन झालेलं आहे. 200 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे. तर त्याबद्दल या आत्ताच्या सरकारचं, ह्या युती सरकारचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी 175 वर्षानंतर सावित्रीबाई फुले यांचं हे काम केलेलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामविस्तारी झालेलं आहे. परंतु त्याचा लोगो जो आहे तो लोगो आहे शनिवारवाडा, आणि शनिवारवाडा हे विषमतेचं प्रतीक आहे. तिथं अतिशय महिलावर वगैरे अन्याय झालेला हा शनिवारवाडा आहे. तर तो शनिवारवाड्याचं जे प्रतीक आहे, बोधचिन्ह आहे, ते काढून त्या ठिकाणी फुलेवाडा टाकावा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचा सन्मान करावा आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचा सन्मान करावा, ही एक शासनाला माझी विनंती आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो वाडा आहे तो वाड्याचं स्मारक करण्याचं काम ही छगनराव भुजबळ साहेब यांनी स्मृती शताब्दी, महात्मा ज्योतिराव फुले यांची 1990ला स्मृती शताब्दी होती, त्यानिमित्त तो वाडा तिथं आपल्या राष्ट्राला समर्पित केलेला आहे. शंकरदयाळ शर्मा त्यावेळेचे राष्ट्रपती आलेले होते, शरद पवार साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते. असे अनेक दिग्गज त्या ठिकाणी येऊन SP कॉलेजच्या ग्राउंडवर मोठी सभा होऊन त्या ठिकाणी हे स्मारक त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचं विस्तारीकरण ही त्या ठिकाणी आत्ताच गेल्या 2-3 वर्षापूर्वी झालेलं आहे. पुतळ्याचं वगैरे बांधकाम थोडं चुकलेलं होतं, तर ते पुन्हा आपल्या छगनरावजी भुजबळ साहेब यांनी पाडून नंतर पुन्हा लगेच दुरुस्त केलेलं आहे. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, ते घर आरक्षित करून त्या ठिकाणीही सावित्रीबाई फुले यांचं स्मारक किंवा चलचित्र बऱ्याचपैकी तिथं ते D.Ed कॉलेज वगैरे, सावित्रीबाई फुले D.Ed कॉलेज म्हणजे महिला D.Ed कॉलेज आहे. ते महिलांना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले जशा शिक्षिका झाल्या तशा दरवर्षी तिथून त्या कॉलेजमधून 60-70 महिला ह्या शिक्षिका होतात. तर तिथे एक परंपरा जवळजवळ 1997 पासून चालू आहे. जवळजवळ आता 27 वर्ष झाली त्या कॉलेजला. तर असे अनेक कामं हे चालू आहेत, झालेले आहेत, होत राहतील. परंतु मला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 134व्या स्मृती दिनानिमित्त एक शासनाला अशी एक मागणी करावी असं वाटतं की हंटर आयोगाला जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी निवेदन दिलेलं होतं, त्या निवेदनामधला महत्त्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण शिक्षण हे सर्व समाजाला शासनाने मोफत दिलं पाहिजे. त्यांची राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था मोफत केली पाहिजे. तर हे KG ते PG जे शिक्षण आहे ते शासनाने मोफत केलं पाहिजे. कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही, सगळ्याला सारखं शिक्षण दिलं पाहिजे. जसं इब्राहिम लिंकन यांनी सरकारी शाळेमध्ये त्यांच्या मुलाचं शिक्षण केलेलं आहे, तसंच आपण देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा कोणतेही पुढारी असतील, त्या पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे की KG ते PG इथं राजकारण कोणतंही न करता KG ते PG हे शिक्षण तुम्ही मोफत केलं पाहिजे. आणि शेतकऱ्याला जे नाडवलं जातं, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितला होता. सुधारित बी बियाणे, खते, बी बियाणे, पाणी, अनेक योजना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, ड्रीप योजना वगैरे. तर ह्या सगळ्या मोफत योजना शासनाने दिल्या पाहिजेत. खते, बी बियाणे, ड्रीप योजना, पाणी सर्व, आणि कर्ज सुद्धा बिनव्याजी दिलं पाहिजे. ही एक मागणी, आणि हमी भाव दिला पाहिजे, ही एक मागणी मी या ठिकाणी करतो. आणि जी आता फिलॉसॉफी आहे, ती फिलॉसॉफी शिक्षणाची पद्धत आता या वर्षापासून काहीतरी बदलली किंवा बदलत चाललेली आहे. त्याच्यामध्ये जे उच्चवर्णीयाची फिलॉसॉफी आहे तीच फिलॉसॉफी वापरण्याचा, किंवा त्या ठिकाणी भागवत धर्म असेल किंवा काही
अनेक अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी, परंपरा असतील किंवा काही जुने श्लोक असतील किंवा अनेक प्रकारचा जो मनोवाद आहे त्या मनोवादातले काही धडे असतील तर ते चांगले वाईट असतील ती सुद्धा आम्हाला या फिलॉसॉफीमध्ये नसावेत, शिक्षणामध्ये नसावेत. या ठिकाणी सर्व चारवाक, महात्मा आपल्या गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर, अशोक सम्राट किंवा आपले बसवेश्वर, महात्मा बसवेश्वर असतील, मोहम्मद पैगंबर असतील किंवा आपले कबीर असतील किंवा आपले संत महात्मे असतील, त्यातले महत्वाचे संत जे आहेत ते अतिशय चांगलं लिखाण, विद्रोही लिखाण आहे त्यांचं. रोहिदास महाराज, संत शिरोमणी सावता महाराज आणि तुकाराम महाराज, गाडगे महाराज, अशा जे विद्रोही संतांनी जे काही लिखाण केलेलं आहे अशा संतांचं फिलॉसॉफी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी, फुले शाहू आंबेडकरांची, शिव फुले शाहू आंबेडकरांची फिलॉसॉफी ही सगळे शाळेत पहिल्यांदा शिकवा आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून शिकवा. त्याच्यामध्ये तुमची ती अंधश्रद्धा निर्माण करणारी असली फिलॉसॉफी अजिबात या 21व्या शतकामध्ये आणू नका. आणायचं असेल तर तुम्हाला विज्ञानवाद आणा, तो कुठलाही कोणाचाही असू द्या तो चालेल आपल्याला. म्हणजे तो कोणीही सांगितलेला असला तर तो जाती धर्माचा त्याचा विषय नाही, परंतु हा फिलॉसॉफी आम्हाला विज्ञानवादी पाहिजे. अज्ञानवादी, धर्मवादी, जातीवादी, मनुवादी सगळ्या वादीचं कुठलंही आम्हाला फिलॉसॉफी नको आहे. फिलॉसॉफी ही समतावादी पाहिजे आमची आणि ती आत्ता सांगितलेल्या संत महात्म्यांची फिलॉसॉफी पाहिजे. तर ती फिलॉसॉफी वापरून अभ्यासक्रम करावा ही विनंती मी शासनाला आज या ठिकाणी करतो. महात्मा फुले यांचा गौरव आता अमेरिकेमध्ये सुद्धा बराक ओबामा यांनी गुलामगिरी किंवा सॅल्वेरी हा ग्रंथ नेऊन तिथं अमेरिकेमध्ये च्या शाळेमध्ये सुद्धा शिकवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. अमेरिकेमध्ये सन्मान महात्मा ज्योतिराव फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केला जातो. अशाच प्रकारचा सन्मान महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईत अनेक कामं केलेले आहेत किंवा अनेक प्रकारचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांचं मुंबईमध्ये आहे. तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्मारक महात्मा ज्योतिराव फुले यांचं मुंबईत करा. आंतरराष्ट्रीय स्मारक भले लहान मोठं किती असू द्या, पण त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचं आंतरराष्ट्रीय वाचनालय त्या ठिकाणी झालं पाहिजे. मग ते महात्मा ज्योतिराव फुलेचं होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही करा, त्याबद्दल काय वाद नाही. अजून कोणाचं असेल तर ते फिलॉसॉफी चांगले असेल तर त्यांचंही करा. परंतु मुंबईमध्ये, कारण हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र असलेलं हे मुंबई आहे आणि त्या मुंबईमध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचं एकत्रित आंतरराष्ट्रीय स्मारक हे झालंच पाहिजे आणि केलंच पाहिजे, ही माझी मागणी आहे. अनेकांना कुणाकुणाला दोन चेंडू टोलवले, काय केले, तर त्याला सुद्धा तुम्ही भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत. परंतु ज्यांनी सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी जो पाया या महात्मा आपल्या क्रांतिकारी देशाला किंवा जगाला दाखवलेला आहे, याच्याच पावलावर पाऊल ठेवून जे काही आफ्रिकन देश आहेत, नेल्सन मंडेला असतील, त्यांनी जे महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी घेतलेली आहे. तर या पद्धतीचं जागतिक लेवलचे आमचे महात्मा ज्योतिराव फुले आहेत आणि त्यांना आजपर्यंत तुम्ही भारतरत्न का दिला नाही हे प्रश्न आम्हाला पडतो. की इतके चांगले हे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जो भारतरत्न पुरस्कार दिला, तो पुरस्कार द्यायला फार वेळ लागली. म्हणजे मला वाटतं 1990ला दिला, 56 नंतर 90, म्हणजे 34 वर्षानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार आल्यानंतर त्यावेळेला दिलेला आहे. तर हे असले कामं मागं ठेवू नका असं मला विनंती आहे. कारण तुम्हाला जातीवादी जे म्हणतात ते जर पोसायचं असेल तर तुम्हाला हे समतावादी जे आमचे महात्मे आहेत त्यांचा गौरव, गुणगौरव आणि त्यांचा मान सन्मान करायला शिका आणि त्यांचा केला तरच लोक कायमस्वरूपी तुमच्या मागे जातील. असं काय एकदा आता लाट आली त्या लाटेमध्ये तुम्ही निवडून आला आणि परत हुरळून जाऊ नका. हे ओबीसी आहे,
ओबीसी सुप्त लाट असते. ओबीसी कोणाला सांगत नसतो. भल्या भल्यांना त्यांनी कळू दिलं नाही. कोणाला सुद्धा समजलं नाही. तुम्हाला सुद्धा समजलं नाही की इतके निवडून येतील म्हणून. अतिशय घाबरलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही होता. अनेक ठिकाणी ज्यांचे राजे रजवाडे महाराजे जे होते ते सगळे उताने पालते करून टाकले. कुणाचं राज्य, कुणाचं गाव, कुणाच्या गावात 100-500 सुद्धा मतं पडत नव्हती. तर त्या गावात सुद्धा एक सामान्य उमेदवाराला सुद्धा, अनोळखी उमेदवाराला सुद्धा लाखांनी मतं पडलेले आहेत. तर हे इतिहास तुम्ही, ओबीसी हा झोपलेला वाघ आहे. जागा झाला तर तुमचं काय होईल सांगता येत नाही. तर त्यासाठी अनेक प्रकारे ऐन केन प्रकारे 1967 पासून आमचे म्हणा जन्मल्यापासूनच त्यांच्या मागं विघ्न किंवा त्रास हा चालू आहे. जन्मल्यापासून त्यांचेही आई वडील मला वाटतं 1-2 वर्षाचे असतानाच वारलेले आहेत. असे खडतर परिश्रम आणि संघर्षातून एक उदयास आलेलं नेतृत्व आहे आमचं ओबीसीचं नेतृत्व. ओबीसीचे खंदे समर्थक, महात्मा फुले विचाराचे खंदे समर्थक. त्यांनी देशभर महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव गाजवलेलं आहे. असे आमचे अतिशय श्रेष्ठ ज्येष्ठ असे अभ्यासू नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना अनेक पुढाऱ्यांनी खोट्या ह्याच्यामध्ये मग ते 2004ला पवार साहेबांचं पार्टी असेल किंवा आत्ता त्यांच्या पार्टीतूनच जास्त 2004ला असेल किंवा आता 2016च्या आसपास ते आपले फडणवीस सरकार असेल, अशा अनेक लोकांनी त्रास दिलेला आहे. परंतु फडणवीस सरकारलाच आत्ता जो मदत झालेली आहे ते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीला जागृत केल्यामुळेच, जरांगे फॅक्टरमुळे तुम्हाला जो झोपलेला ओबीसी होता भेद त्याच्यामुळं तो आपल्या लोकसभेला बाहेर आला नाही इतका, परंतु विधानसभेला अंतस्थ आणि सुप्त असं काम केलेलं आहे की कुणालाही कळलं नाही, झोपेत सुद्धा कळलं नाही. आता लोक म्हणतात ईव्हीएम असा आहे, ईव्हीएम तसा आहे, अमकाय तमकाय. ईव्हीएमला फार मर्यादा असतील, असं काय होत नाही. चोऱ्या माऱ्या एखाद्या ईव्हीएमच्या मशीनमध्ये होईल तर 1500 मताचीच चोरी होऊ शकते. ह्याच्यापेक्षा जास्त मोठी चोरी करता येणं अशक्य आहे असं बऱ्याच वेळा सिद्ध झालेलं आहे किंवा तुम्हाला कुणालाही सिद्ध करता आलेलं नाही. टेस्टिंगच्या वेळेला अनेक वेळेला टेस्टिंग झालेलं आहे. मी त्याचं समर्थन करत नाही. बॅलेट पेपर जर घेतला तरी काय हरकत नाही, परंतु त्यामुळं मोठा फरक पडलाय असं नाही. फरक जो पडला आहे तो ओबीसीमुळे पडलेला आहे. तर छगनरावजी भुजबळ साहेब हे आता जवळजवळ 78 वर्ष वयाचे सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. तर त्यांच्या अध्यक्षतेखालीच आता माझ्या मते शपथविधी होण्याची शक्यता आहे सगळ्या आमदारांची. तर त्यापेक्षा आणखी तुम्हाला जर ओबीसीची मतं पाहिजे असेल किंवा हरियाणा पाटील जसा तिथं साहेब सिंग सैनीला आपण जसं मुख्यमंत्री केलं तसंच तुम्ही जर आत्ता छगनरावजी भुजबळ साहेबांना जर मुख्यमंत्री करण्याचा जर निर्णय घेतला तर जे गुलाबी जॅकेट आमच्या अजितदादा पवार साहेबांनी घातलेला आहे, जर त्यांच्या पार्टीत तर कायमस्वरूपी गुलाल उधळेलच उधळेल. परंतु जे नारंगी शेंदूर उधळतात ते नारंगी शेंदूर उधळायला सुद्धा बंद करून गुलाल उधळायला सुरुवात करतील. कायमस्वरूपी गुलालचं हे प्रतीक म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये सुद्धा वापरतील आणि गुलालच हे नवीन या आधुनिक युगाचं प्रतीक म्हणून सगळं गुलाल उधळला जाईल. असं काम जर आपल्याला करायचं असेल तर त्याग करायला पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आयुष्याची कमाई त्याग केलेली आहे. तसाच त्याग जर फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी किंवा अजितदादा यांची राष्ट्रवादी घड्याळ पार्टी किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण पार्टी, शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांचे तर बदनामी झालेले आहे. ते जातीवादी आहेत असं सिद्ध झालेलं आहे. कारण जरांगेला त्यांनी
साथ दिलेले आहे. रात्री 12 1 2 वाजता GR काढलेले आहेत. 57 लाख नोंदी, खोट्या नोंदी त्या ओबीसी मध्ये घातलेल्या आहेत आणि ओबीसी त्यांच्यावर नाराज आहे. ही नाराजी तुम्हाला धुवून काढायची असेल तर मी ह्या सगळ्या तिन्ही पार्टीलाही सांगतो, सगळ्याच पार्टीला सांगतो, जर ओबीसीची मतं पाहिजे असेल तर तुम्ही छगनरावजी भुजबळ साहेब यांना एकदा मुख्यमंत्री करा. मग तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही समतेच्या विचारावर जर चालत आला किंवा समतेच्या विचाराच्या माणसाला बळ द्यायचं काम केलं तर जसं हरियाणात झालं तसंच महाराष्ट्रात कायम होईल. आता झालेला आहे. तर त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची असेल तर इथं आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना मुख्यमंत्री तुम्ही करूनच परवा दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 134व्या स्मृती दिनानिमित्त पुण्यातील फुलेवाड्यामध्ये समता भूमीमध्ये छगनरावजी भुजबळ साहेब तर येतील. त्याबरोबर मी एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही निमंत्रित करतो की तुम्ही या आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समता भूमीतून समतेचे विचार घेऊन जावा आणि कायमस्वरूपी तुमची पार्टी मजबूत करा. अन्यथा हे दिवस पलटायला जास्त दिवस लागत नसतात. जे लोकसभेला झालं ते विधानसभेला का झालं नाही याचं संशोधन करणाऱ्याला रात्रभर डोकं खाजवून डोक्यावरची केस पाटापर्यंत निम्म कमी झाली तरी सुद्धा त्यांना सुचत नाही. तो एकच फॅक्टर आहे आणि सुप्त फॅक्टर आहे. कोणाला दाखवत नाही, कोणाला मागत नाही, कोणाला सांगत नाही. असा एकच फॅक्टर आहे. तो फॅक्टर आहे ओबीसी फॅक्टर. आणि या ओबीसी फॅक्टरचा जो आमचा नेता आहे तो नेता छगनरावजी भुजबळ साहेब यांना मान सन्मान द्या आणि त्यांचं कसल्याही परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री करा. आणि मग त्याच्यानंतर आमचे ओबीसीचे जे आता जे निवडून आलेले जे काय आहेत 40-50 ते सगळ्यांना मानाचं स्थान द्या. चांगले जे खाती देत आहेत ते चांगली खाती द्या. आणि आपल्या बीसी, ओबीसी, SC, ST, अल्पसंख्याक या लहान जाती समाजाचं जर आपण काम केलं तर आपल्याला हा समाज कधीही विसरणार नाही एवढंच मी सांगतो. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 134व्या स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली, विनम्र अभिवादन करतो. मी शंकरराव लिंगे, सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं, अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं आणि सर्व फुलेप्रेमीच्या वतीनं, जगातील फुलेप्रेमीच्या वतीनं मी महात्मा ज्योतिराव फुले यांना 134व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. जय भारत, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान. धन्यवाद.